दादा, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना ऑफर दिली, राजकारण नव्हे तर भाजपतून बाहेर पडा आणि ओबीसीच्या पहिला मुख्यमंत्री व्हा, आणि काँग्रेस हायकमांडला बोलून पंकजा मुंडेंना काँग्रेसमध्ये आणा. या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्या सहज बोलले असेल पंकजाताईन, उगाच लगे इमिजिएट लगे त्याच्यावर रिॲक्शन करणे याला काही अर्थ नाही असं माझं मत आहे. ते बोलले असतील का त्याला काय नाराजी किंवा जी काही पंकजाताईंनी व्यक्त केली असेल म्हणून काय लगेच पार्टी सोडायची असं थोडी असतं. धनंजय मुंडेंच्या वक्तव्य समोर आले, गलितची राजकारणात राहावं की न राहावं, महापुरुषांचे विचार आमच्या पाठीशी आहेत. धनंजय मुंडे महापुरुषांचे कोणते विचार त्यांच्या पाठीशी आहे? मुडदे पाडणं दिवसा ढवळ्या, कोणत्या महापुरुषांचे विचार यांच्या मागे? हां, त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या पद्धतीनं जे तुम्ही पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे असंच म्हणता येईल ना. दिल्लीचे जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्यावर संघाचे सरसहचालक अतुल लिमये असं म्हणतात की ते देशविरोधी आंदोलन आहे, संविधान विरोधी आंदोलन आहे. जाहीर करण्यात बोलले. देशविरोधी काय? पेपर नीटचा पेपर फुटला, ज्या मंत्र्यालयात फुटला त्या मंत्र्याचा राजीनामा मागणं देशविरोधी आहे का? हां, तुम्ही रोज देश तोडायची भाषा करता, हिंदू करता, मुसलमान करता, राम मंदिराचे पैसे चोरता, गोहत्येच्या नावाखाली निर्भरात लोकांना मारता. हा काय फार देशप्रेम आहे काय? हां, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा कोणता देशद्रोह आहे? म्हणजे विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं देशद्रोह आहे? यांची ही नीती आहे की असं आंदोलन बदनाम करणं, पण यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. आपण बघतो अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी मागणी करण्यात आली. यावर दिपके असं म्हणतात की मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी, मी सगळे दाखवतो स्कॉलरशिपचे. बरोबर सांगितलं ते. मोदीची डिग्री बोगस दाखवलेली आहे, म्हणजे देशाच्या पंतप्रधानाची डिग्री बोगस दाखवली जाते आणि ते बाकीच्या लोकांना बोलतात. त्याला काय अर्थ आहे का? सर हिंदी में जिल्हा परिषद मुख्यमंत्र्याचा वाढदिवस झाला, जिल्हा परिषद अधीक्षांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बॅनर लावले, आणि विशेष म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा फोटो सुद्धा भाजपने तसं. माझं मत असे, जिल्हा परिषदेच्या भिंतीच्या आत कोणत्याही राजकीय पक्षाचं बॅनर लागलं, कोणते कार्यालय, हे शासनाचं शासकीय कार्यालय आहे, पक्षाचं नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीचं लागलं असेल तर काही हरकत नाही, पण त्याच्यात भारतीय जनता पार्टी असेल तर ते चुकीचं आहे. हरिभाऊ नानाचा सुद्धा फोटो भाजपाने. हरिभाऊ नाना राज्यपाल आहे, ते काय भाजपचे नेते थोडी एका राज्याचे, राज्याचे राज्यपाल आहे ते. पण आता लोक टाकतात. परंतु माझं मत असं आहे की या जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही काही लावा परवानगी घेऊन, पण या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणत्याच राज्य म्हणजे आमच्याही लोकांनी असेल तर बिलकुल लावलं नाही पाहिजे, असंच माझं स्पष्ट मत आहे.